जमलेल्या सर्व कृष्ण भक्तांच्या चरणारविंदी साष्टांग दंड. परम पवित्र गंगा मातेच्या काठी नैमिषारण्यामध्ये महर्षी पूज्यपाद सूत ऋषींच्या चरणी शौनकाने साष्टांग दंडवत घातला. काल मंगलमय गोड चरित्र आपण श्रवण केलं. आकृती प्रसूती देव होती. भगवान कपिलांचा जन्म झाल्याबरोबर त्याच समयाला महात्मा कर्दम ऋषी तपश्चर्या करण्यासाठी अरण्यात निघाले. देवहूती मातेनं कर्दम ऋषीला थांबवलं. ऋषीवर्य, तुम्ही तपायला चाललात, मी तुमच्या तपश्चर्येमध्ये व्यवधान टाकू इच्छित नाही, परंतु पित्याचं कर्तव्य म्हणून पहिल्यांदा या 9 कन्यांचा विवाह सोहळा लावून द्या. त्याच समयाला ब्रह्मदेवाने 9 ऋषींना बोलावलं आणि 9 कन्या देवतेच्या 9 ऋषींना देऊन टाकल्या. वसिष्ठांना अरुंधती दिली. आखरी ऋषीला अनुसया दिली. अनुसया म्हणजे असं या विरहित जिचं जीवन आहे, जी कधी कोणाचा द्वेष करत नाही, जी कधी कोणाचा मत्सर करत नाही, देवा करत नाही, तिचं नाव आहे अनुसया माता. ज्या अनुसया माता कधी तीर्थयात्रेला गेल्या नाही, कधी कथा श्रवण केले नाही, कीर्तन ऐकलं नाही, फक्त एकच केलं, पती हाच परमेश्वर मानला आणि पतीची सेवा केली. शास्त्रकार सांगतात, स्त्रीसाठी पती शिवाय दुसरं दैवत नाही. पतीची तर सेवा केली, तिला 33 कोटी देवाची पूजा केल्याचं पुण्य प्राप्त होतं. जगद्गुरु तुकोबाने वर्णन करतात, गुरुजी स्वामी काज गुरु भक्ती. बोला, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु
माता वर्गाला शिवपाठ पाठ नसेल काही गरज नाही, हरिपाठ पाठ नाही काही गरज नाही, मालकाची सेवा करा. सरळ शिवपाठ पाठ, हरिपाठ पाठ आणि मालकाला म्हणे एवढा मी भजनाला चालले, तेवढे भांडे घासून ठेवा आणि थोडीशी भाजी पण करून ठेवा. भजनावर आलं की मी गरम गरम पोळ्या टाकते, मग आपण दोघं जेवण करू. काय करायचं? हरिपाठाला पाठ करून, शिवपाठ करून काय करायचं? कोणाला दाखवायचं? अनुसया माता कधी देव नाही धर्म नाही कुठे गेली नाही, फक्त पतीची मनोभावी सेवा. काय सांगावं? पतीच्या मता अनुसरणी पतिव्रता. दुष्काळ पडला, सकाळी साडी पेरल्या, पातिव्रत्याची ताकद सांगतो, मालकाच्या सेवेची ताकद. सकाळी साडी पेरल्या, दुपारी कापल्या आणि दिवस मावळता हजारो ऋषींना जेवायला बसवलं अनुसया मातेनं. कशाची ताकद आहे? फक्त मालकाच्या सेवेची ताकद आहे, बाकी काही. पण मालकानं पण तसंच नारायणासारखं करावं लागतंय. नियम फक्त माता वर्गाला आहे, पुरुषाला नाही असं नाही. शास्त्र दोघांना सारखंच आहे. हर नारी देवीचं रूप आहे, हर पुरुष नारायण आहे. लक्ष्मी नारायण जोडा म्हणत जगतामध्ये शिव शक्तीशिवाय दुसरं काही नाही म्हणत. हे समजलं पाहिजे. ठीक बाईला म्हणलं मी मालकाची सेवा करायला सखूबाई सारखं भांडतच. काय करावं महाराज म्हणले, आम्ही दिवाळीला मी मालकाला आंघोळ घातले ऊन पाण्यानं आणि मालकाला ओवाळायला गेले म्हणली. मालक कसं ओवाळावं सांगा म्हणली. दरवाजामध्ये म्हैस बांधलेली होती. आलो बाहेर म्हणली माझ्या कष्टांना जाऊन मालक आणि मशिलाच्या पाठीला हात फिरवायला लागलं. म्हणजे म्हणायला म्हणली एवढी कशी निवांत बसतीस, काही भाकर तुकडा करायचा नाही. तिच्या शब्दावर हात फिरवायला लागलं. म्हणायला म्हणली एवढी कशी येणी तुझी लांब झाली. काय सांगा अवघड आहे हो. सरकार इकडे दारूचे परवाने दिले. सरकार शासनाला उत्पन्न त्याचं जास्त आहे म्हणा. देशातली जनता मिली तरी चालेल, देशातली जनता वेचली नाही तरी चालेल, फक्त आम्हाला पैसा पाहिजे. असे आमचे राज्यकर्ते. देशाचा विकास होईल कसा प्रश्नार्थ चिन्ह माझ्या डोळ्यासमोर. हा वाईट परिस्थिती आहे. कोणाला नाव ठेवायचं राहिलं नाही. सुंदर ग्रस्त आश्रम केला. एक लक्षात ठेवा, ज्याला संसार चांगला करता येतो त्याला वेगळा परमार्थ करायची गरज नाही. ज्याचा शुद्ध संसार आहे, संसारच परमार्थ होतोय. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे बीज करे. सन्मार्गाने चला, धर्माच्या मार्गाने चला, शास्त्राच्या नियमानुसार चला. ईश्वर तुम्हाला घरी येऊन भेट देईल. देवाकडे जायची गरज नाही. संत सावता माळ्याने पंढरपूरला नाही गेले, आरंभचे जवळच. पण त्यांनी काय म्हणलं गुरुजी, कांद्याला वांग्याला पडोळ्याला काय म्हणले,
कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी खाऊनी काय भाजी खाऊनी काय भाजी खाऊनी काय भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा शुद्ध संसार केला सावता महाराजांनी, परमार्थ बनून गेला त्यांचा महाराज. असा संसार शुद्ध केलाय कोणा? अनुसयामाने. तिने देवाला असं वाटलं की तिच्या उदराला जावं, धन्य व्हावं आपण. ब्रह्माला वाटलं मी पहिल्यांदा जाणार, शिवजीकडे नाही नाही नाही. अनुसया मातेच्या पोटाला पहिल्यांदा मी तिचं बाळ म्हणून जाणार. काय म्हणत असा संसार असल, तशी मालकाची सेवा असल, जगाच्या मालकाला भरळ पाडली महाराज, कसा संसार केला असेल. भगवान विष्णू परमात्मा म्हणे नाही 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 नाही, अनुसयाचं बाळ म्हणून मी पहिल्यांदा जन्माला येणार. तुम्ही आषाढीला चाललात, कार्तिकीला चाललात, माघवारी चैत्रवारी, काही माणसं हर एकादशीला पंढरपूरला चालले. तुम्ही चाललात त्याच्याकडे हो, पण त्यानं कधी तुमच्या घरला आला का? त्याला पण वाटावं नागापूरला यावं, अशी भक्ती करावी लागते. आत्री ऋषीची अशी महान तपश्चर्या महाराज, आणि अनुसया मातेची जोड आहे मला त्यांना सहकार्य. त्या जगन्मिळाच्या मालकाला असं वाटलं तिचं बाळ आपण व्हावं. तिने देवाची स्पर्धा आहे, कोणी माघार गेला. तिघांनी ठरवलं आपण तिघं बी एकदाच. आणि म्हणून मार्गशीर्ष मासातील पौर्णिमेच्या दिवशी भगवान ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवता अनुसयेच्या पोटाला आल्या. आणि तो अवतार म्हणजे भगवंताचा दत्त अवतार. दत्तात्रेयांना अवधूत असं म्हणतात. अवगुणम धनोती अवधूत.